तर चला फिल्डिंग आपण लगेचच लावून घ्या प्लीज. आज अंतिम दिवस आहे तर जास्त वेळ घेऊ नका. नागेशला विनंती की आपण लगेचच फिल्डिंग लावून घ्यायचे. 5 ओव्हरची मॅच आहे आणि आपण लगेचच फिल्डिंग लावून घ्या प्लीज. कुलगाव आहे हो एक नंबर. आई गावदेवी क्रिकेट संघ कुलगाव आहे हो एक नंबर. आई गावदेवी क्रिकेट संघ कुलगाव आहे हो एक नंबर. डांगरे हाय भारी सांभाळी संघाची जबाबदारी. संभाली संघाची जबाबदारी. संभाली संघाची जबाबदारी. अमित डांगरे बॅट्समन भारी. अमित दादाची खेळी हाय न्यारी. अमित दादाची खेळी हाय न्यारी. अमित दादाची खेळी हाय न्यारी. हे सोहन कोंडिलकर पालनहार खेळतई रणझुंजार. सोहन कोंडिलकर पालनहार खेळतई रणझुंजार. आई गावदेवी क्रिकेट संघ कुळगाव आहे हो एक नंबर. आई गावदेवी क्रिकेट संघ कुळगाव आहे हो एक नंबर. आई गावदेवी क्रिकेट संघ कुलगाव आहे हो एक नंबर. आई गावदेवी क्रिकेट संघ कुलगाव आहे हो एक नंबर. विजय भोईर तारणहार. कुशल भोईर ऑलराऊंडर. कुशल भोईर ऑलराऊंडर. कुशल भोईर ऑलराऊंडर. खेळाया जाती ते ग्राउंडवर. मारिती चौकार आणि षटकार. मारिती चौकार आणि षटकार. मारिती चौकार आणि षटकार. अविनाश भोईर बाहुबली आमचा आहे हो लई डेंजर. सुदर्शन जाधव बॉलर आमचा आहे हो एक नंबर. आई गावदेवी क्रिकेट संघ कुळगाव आहे हो एक नंबर. आई गावदेवी क्रिकेट संघ कुळगाव आहे हो एक नंबर. आई गावदेवी क्रिकेट संघ कुलगाव आहे हो एक नंबर. आई गावदेवी क्रिकेट संघ कुलगाव आहे हो एक नंबर. चला नागेश, आपल्यासाठी शेवटचा कॉल असेल, अन्यथा तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल, याची नोंद घ्या.
जाधव अभि जगताप आहे तो बॅट्समन अभि जगताप आहे तो बॅट्समन अभि जगताप आहे तो बॅट्समन ऋषिकेश जाधव तेजस मेहर विशाल सिंग हाय ऑलराऊंडर सचिन दादा दलाल आमच्या पाठीशी हाय खंबीर आई गावदेवी क्रिकेट संघ कुळगाव आहे हो एक नंबर आई गावदेवी क्रिकेट संघ कुळगाव आहे हो एक नंबर मेजिया बदलापूर टीमला विनंती करतो आपण प्लीज मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. नागेश, वारंवार आम्ही तुम्हाला सूचना करणार नाही यार, डायरेक्टली पॅनल्टीला सामोरे जावं लागेल याची नोंद घ्या. दुसऱ्या लगेचच फिल्डिंग आपण लावून घ्या, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. ऑलरेडी भरपूर वेळ झालाय, तर तुम्हाला आता मात्र अजिबात वेळ नाही घेता फिल्डिंग लावून घ्यायचे आणि सामना सुरू करायचा. सामना 4 ओव्हरचा आहे, या देखील गोष्टीची नोंद घ्यावी. सामना 4 षटकांचा असेल. थोडासा आवाजाने डीजे. हॅलो, साडे 11 वाजलेत आणि आज एकूण 9 मॅच कव्हर करायचे. तुम्ही लगेचच फिल्डिंग लावून घ्या प्लीज. आणि सामना देखील 4 ओव्हरचा असेल, या गोष्टीची नोंद घ्यावी. सामना फक्त 4 षटकांचाच असेल. सामना फक्त 4 षटकांचाच खेळवला जाईल, कारण का भरपूर उशीर झाला. आणि आता तुम्हाला मात्र सराव करायचा नाहीये, तुम्हाला फिल्डिंग लावून घ्यायचे आणि सामना सुरू करायचा.
टॉम आणि जॉय असे दोन सलामीवीर फलंदाज आलेत मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी. तर मॅच आपण स्टार्ट करायचे. यस, अंपायरचा ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत आलाय. गेम प्ले आला. पहिला चेंडू या दरम्यान रव्या पाटणा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटशी कडा लागून चेंडू मागे निघून गेला भरपूर वेगानं. शॉर्ट थर्ड मानला चेंडूची फील्ड होती. दरम्यान एक धाव येत नमेल, पहिली धाव स्कोर बोर्ड वरती पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना. नागेशने प्रथम टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली. 4 ओव्हरची मॅच आहे, देखील गोष्टीची नोंद घ्यावी. फक्त सामना 4 षटकांचाच असेल आणि पहिले षटक पॉवर प्लेचा असेल. जॉय स्टार्टिंग एंडला फलंदाज आता मात्र खेळण्यासाठी सज्ज असतील. टॉम आले सलामीसाठी. एक अप्रतिम खेळाडू आहे, भरपूर चांगला खेळ आपण त्याचा सातत्याने प्रत्येक टुर्नामेंट मध्ये बघत असतो आणि आज देखील आपल्याला चांगला खेळ या पहिल्याच मॅच मध्ये पाहायला मिळेल, कारण का दोन चांगल्या टीम आमने सामने आलेत या पहिल्याच मॅच मध्ये. ओव्हर द विकेट खोदून काढण्याचा प्रयत्न, चेंडू फुलर लेनचा होता. वाईट शिवारकर, चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते पहिल्या चेंडू पासून. फलंदाज रापच्या माध्यमातून हा पहिलं षटक. स्ट्रायकिंग एंडला जॉय, पहिला चेंडू तर डॉट आला ओव्हर द विकेट ना. फुल टॉस समोर खेळले, तेवढी चांगली फिल्डिंग देखील रनआउटची संधी आहे आणि इथनं परतावा लागेल जॉयला मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद खेळाडू मैदानाच्या बाहेर. RCR शिरगाव टीमला लागणारा पहिला मोठा धक्का. रनआउटची ही विकेट येत असताना संघाची धावसंख्या स्कोर बरोबर एकूण 1 वरती 1 खेळाडू बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 4-4 सर, सामना 4 ओव्हरचा आहे. मी मगाशी सूचना केली होती. नवीन फलंदाज राहुल मैदानाच्या आतमध्ये आलेत. स्ट्रायकिंग एंडला टॉम आहेत. पूल करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूने बॅटचा बरोबर संपर्क आला नाहीये. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये. एक अप्रतिम खेळाडू आहे आणि आज आपल्या गावासाठी पुन्हा एकदा सज्ज झाला या महत्वाच्या मॅच मध्ये. टॉम मात्र संघर्ष करतोय धावा बनवण्यासाठी. 4 ओव्हरची मॅच आहे, 40+ धावसंख्या बनवणं गरजेचं. फुल टॉस ऑन ड्रेस, एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर उपस्थित नव्हते, चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चौकार येतोय बॅट्समन टॉमच्या बॅटमधून. पुढचा बॉल स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा बरोबर संपर्क आला नाहीये. एक धाव तर इथं नक्कीच मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या एकना पुढे जाते. धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये आपल्याला एकूण 6 पाहायला मिळते. तुम्हाला टीम मीटिंग कमी करायची, कारण का मॅच ऑलरेडी भरपूर उशिरा सुरू झालाय आणि आजचे सामने लवकर सुरू होणं गरजेचं होते. तसं काय झालं नाहीये. सामने मात्र उशिरा सुरू झालेत. टेलिकास्ट देखील सुरू आहे. .inच्या माध्यमातून तुम्हाला YouTube वरती हा टेलिकास्ट पाहायला मिळेल.
जबरदस्त ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि अप्रतिम या स्पर्धेचं आयोजन राज क्रीडा मंडळ गावदेवी चषक 2021 हा भव्य दिव्य आयोजन आणि प्रथमच वर्ष स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. अवी आणि त्यांच्या नक्कीच सर्व मॅनेजमेंट कमिटी ही स्पर्धा कव्हर करत असताना खूप चांगली मॅनेजमेंट या स्पर्धेची आपल्याला पाहायला भेटली. सलग आजचा 4था दिवस आहे. आज अंतिम निर्णायक दिवस आपल्याला पाहायला मिळेल आणि चांगला खेळ आजच्या देखील दिवसामध्ये आपल्याला स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. जय हनुमान जोवली संघ देखील क्वालिफाय झाला सेमीफायनल साठी. गावदेवी अंबिशिव संघ मेगा फायनल मध्ये दाखल झाला. म्हणजे आज देखील आपल्याला एक सेमीफायनल आणि मेगा फायनलची मॅच मोठी मॅच पाहायला मिळेल आणि या देखील मॅच आपल्याला आजच्या दिवसातील खूप चांगल्या पाहायला मिळतील. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाल्यात 6 वरती एक खेळाडू देखील बाद झालाय. नवीन गोलंदाज चिन्मय येतात. पॉवर प्लेचा षटका दरम्यान कंप्लीट झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या. रॅपनं चांगली गोलंदाजी झाली पहिल्या षटकामध्ये. थोडासा वेळ कमी का प्लीज. चिन्मय आपण फिल्डिंग लगेचच लावून घ्यायचे आणि या पुढच्या दोन्ही टीमना सज्ज राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावरती टॉस बॉक्स मध्ये. यावेळेचा हा फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर उपस्थित नव्हते. जाईल चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. टॉमची चांगली बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला. दुसरा चौकार टॉमच्या बॅट मधून. तर विजय बोर यांच्याकडनं पारितोषिक आहे. मात्र टॉमची चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. फुल टॉस देखील पाठवलाय मैदानाच्या बाहेर. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. लागोपाठचे 2 चौकार आल्याच्या नंतर ठोकला षटकार. आई गावदेवी क्रिकेट संघ कुलगाव आहे हो एक नंबर. कॅप्टन अमित डांगरे. तर विजय भोईर यांच्याकडनं पारितोषिक टॉमसाठी आहे. लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार मारल्यास 1000 रुपयाचं आणि संघाची धावसंख्या एकूण झाली स्कोर कार्ड वरती 16 धावा. चांगली बॅटिंग सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली या दरम्यान बॅटिंग करत असताना वडवली बी आणि तुर्बे दोन्ही टीमने रिपोर्ट करायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. संघाची धावसंख्या 17 आपल्याला पाहायला मिळते. चिन्मयचा हा षटक दुसरं. पहिल्या षटकामध्ये अराबची चांगली गोलंदाजी पाहायला भेटली. फक्त 6 धावा खर्च केल्या. ओव्हर द विकेटनं समोर खेळत एक धावेत न मिळते. स्ट्राईक रोटेट केली जाते. चांगली बॅटिंग टॉम करतो. टॉमला मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या एकनं पुढे जाते. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोर कार्डमध्ये एकूण धावा झाल्यात दरम्यान 18 वर 2. एक विकेट गमावली. माफ करा. फक्त एकच खेळाडू बाद झालाय. त्याच्यानंतर चांगली बॅटिंग टॉमने केली. सुरुवात तर शांत गेली होती कारण की अरबचा पहिलं षटक खेळून काढला. अक्षरशः थांबले टॉम आणि आता मात्र आक्रमण करत असताना फुलर लेनचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. बॅट शिकला लागून चेंडू मागे निघून जातोय. स्वतः कीपर गेले चेंडूला उचलण्यासाठी. एक धाव इथं मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या एकनं पुढे जाते. धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये 19 वर आपल्याला पाहायला मिळते. आज स्पर्धेचा आपल्याला अंतिम दिवस पाहायला मिळतोय. जबरदस्त ही स्पर्धा. या दरम्यान अगोदरच खेळले फलंदाज
गती कमी केली होती या चेंडूमध्ये चिन्मयने, त्याचा फायदा होत असताना 2 ओव्हरचा सांघिक खेळ कंप्लीट झालाय. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते स्कोर कार्ड वरती. एकूण धावा झाल्यात 19. अप्रतिम स्पर्धा आणि अप्रतिम ही क्रीडा नगरी आपल्याला पाहायला मिळते. जगन्नाथजी पिसेकर ही क्रीडा नगरी, आमचे मयूरदादा पिसेकर आणि प्रतीकदादा पिसेकर यांचं चांगला सहकार्य या स्पर्धेसाठी. ग्राउंडची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून आम्हाला उपलब्ध झाली, त्यांचा देखील मनापासून आभार. आणि मोठमोठ्या स्पर्धा या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि ही देखील एक अप्रतिम स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्कोर कार्ड वरती. धावा झाल्यात 19 वरती. एक खेळाडू बाद झालाय. राहुल आणि टॉम खेळतो मैदानाच्या आतमध्ये. टॉमच्या बॅट मधून 2 चौकार, एक षटकार आलाय. चांगली बॅटिंग त्यांनी केली आतापर्यंत आपल्या टीमसाठी. टॉमच्या आतापर्यंत चांगली बॅटिंग झाली या मॅच मध्ये. मिरजेने प्रथम टॉस जिंकला होता. फिल्डिंग स्वीकारली नागेशनं. करत असताना टॉमची चांगली बॅटिंग देखील आतापर्यंत झाली या मॅच मध्ये. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या 19 मध्ये पाहायला मिळते आपल्याला. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. प्रत्येकी 4 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. जब्बर फुल टॉस आहे, जाईल मैदानाच्या बाहेर. चुकीची गोलंदाजी आणि टॉम साठी मेजबानी नक्कीच होती. फुल टॉस जेव्हा जेव्हा चेंडू टाकले गेलेत तेव्हा तेव्हा आक्रमण झालाय. बिग हिट 6. थँक्यू. सन्मान्य आमचे वैभवजी मोठे यांचं शुभागमन झालंय. वैभव आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. वैभवजी मोठे उद्योजक आहेत. पोल करण्याचा प्रयत्न आपण. पोल चेंडू डीप मध्ये भरपूर वेगाने आली. दारा बाहेर चांगली फिल्डिंग झाली. चेंडूची उचलून फेक करेपर्यंत एकच धाव येत नाही. नाराज आहे टॉम स्वतःवरती. पण चेंडूने बॅटचा संपर्क बरोबर आला नाहीये. फुल टॉस मध्ये षटकार आला आणि षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 ने पुढे जाते आणि अजून एक धाव देत आपण ऍड करू. एकूण धावा झाल्या 26. 26 इन बोट. 26 धावा धावपलकावरती आहेत. जबरचा हातीचा षटक आपल्याला पाहायला मिळतो. स्पर्धेचा अंतिम दिवस गुरुवार. चेसिंग कंपल्सरी असणार आहे या स्पर्धेचा नियम. जब्बर गती कमी केली. चेंडूने बॅटचा संपर्क नाहीये आणि जब्बरला याच खेळासाठी जाणलं जातं. तुम्हाला लेग ब्रेक पाहायला मिळेल, तुम्हाला ब्रेक पाहायला मिळेल. असे चेंडू नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतील. कमी गतीने टाकलेले चेंडू तुम्हाला पाहायला मिळतील. फिरकीपट्टू आहेत आणि चांगली गोलंदाजी या षटकामध्ये करण्याचा डेफिनेटली प्रयत्न असेल. पुढचा बॉल पुन्हा अगोदर खेळले. चेंडूने बॅटचा संपर्क नाहीये. हा देखील चेंडू पडल्याच्या नंतर बाहेर आपल्याला पाहायला भेटला. ब्रेक होता हा. याच्या अगोदर आपल्याला लेग ब्रेक पाहायला भेटला. हा ब्रेक पाहायला मिळतोय. सुपर गोलंदाजी जब्बर कमबॅक करत असताना या षटकामध्ये पहिल्या चेंडूमध्ये षटकार आला होता. त्याच्यानंतर टॉमला मात्र स्ट्राईक आली नाहीये. स्ट्राईक रोटेट झाली होती. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा आपल्याला ते समीकरण पाहायला मिळतोय. डॉट चेंडू आला. तिसरा चेंडू लागोपाठचा डॉट. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्याच्यानंतर सिंगल आली आणि वापसी करत असताना चांगली गोलंदाजी आपल्याला दरम्यान पाहायला भेटली. या षटकामध्ये सुपर गोलंदाजी करत असताना जबरनं पूर्णपणे कमबॅक केला. लागोपाठचे 4 चेंडू डॉट खेळला दरम्यान फलंदाज राहुल. आणि एकूण 3 ओव्हरचा खेळ देखील कंप्लीट झाला आणि 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्कोर कार्ड वरती 26 वरती आहे. अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे. 26 धावामध्ये 25 धावा टॉमच्या आहेत. जनुशंकरनं टॉमने बॅटिंग केली आतापर्यंत या मॅच मध्ये. अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे. या पुढच्या दोन्ही टीमला सज्ज राहायचं आहे. वडवली बी आणि तुर्वे दोन्ही टीमच्या कॅप्टनना सज्ज राहायचं आहे. एका बाजूने विशाल पाटील तर दुसऱ्या बाजूने आपल्याला भूषण पाटीलचा तुर्बे संघ पाहायला मिळेल इन ऍक्शन मध्ये. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनना सज्ज राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. मुख्य व्यासपीठावर तिथे टॉस बॉक्स आहे, तिथे मात्र टॉस केला जाईल.
यजमान आदरणीय सचिन शेठ दळाल बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार यांचे इथे आगमन होते. सहर्ष मनपूर्वक स्वागत साहेब, आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. याच दरम्यान सागर शेठ राऊत यांना विनंती करतो, RGR शिरगाव आणि प्रदीपजी राऊत आपण देखील यायचं आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. षटकारांना स्वागत झालं आहे आमच्या मान्यवरांचं आणि षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या एकूण 6 न पुढे जाते. धावसंख्या 32 वरती आपल्याला पाहायला मिळते. चांगली बॅटिंग यावेळेस, अजून एक धमाका, जबरदस्त आपल्याला बॅटिंग पाहायला मिळते. मैदानाच्या चारी बाजूने आक्रमण आणि आक्रमण, चांगली बॅटिंग. चौथा षटकार येतो टॉमच्या बॅटमधून. गुड शॉट. थँक्यू. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. अक्षरशः बरसला मैदानाच्या मध्ये टॉम. संघाची धावसंख्या अजून 6 न पुढे जाते. 38 वर 38. मोठ्या संख्येने व्यासपीठावरती मान्यवर देखील. सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे. चांगली बॅटिंग, अजून एक चांगला फटका येत असताना ओव्हर पिच बॉलला पाठवलं डीप मध्ये, बाउंड्री लाईनच्या बाहेर. लागोपाठचा तिसरा षटकार. गुड शॉट. टॉम करत असताना आता मात्र बीट झाले कीपर आणि धावा देखील इथनं चांगला मिळतील. जाईल चेंडू हा देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. अमित डांगरे बॅट्समन भारी. Thank you. अमित दादाजी संघाची धावसंख्या 48 आणि टॉमच्या धावा 47. जिथं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल. त्या स्पर्धेमध्ये अर्धशतक तर कोणी बनवला नाहीये, मग त्या कारनामा करू शकेल टॉम, ज्या अनुषंगाने बॅटिंग करतोय. 48 धावा धावपल कधी, फक्त धावा धावा आणि धावाच पाहायला मिळतात. आसिफ फुल टॉस आहे समोर, तिथे फिल्डर मात्र उपस्थित, चूक होणार नाहीये. परतावा लागेल टॉमला मैदानाच्या बाहेर. मात्र 47 धावांची दुबादार इनिंग आपल्या टीम साठी तो खेळला. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला भेटली. फलंदाज बाद. हे सोहन कोंडिलकर पालनहार खेळतई रणझुंजार. सोहन कोंडिलकर पालनहार खेळतई रणझुंजार. आई गावदेवी क्रिकेट संघ कुळगाव आहे हो एक नंबर. आई गावदेवी क्रिकेट संघ. तुर्बे संघाचे कॅप्टन देखील आलेत. भूषण पाटील आला असेल तर आपण देखील या व्यासपीठावरती. नवी मुंबई क्रिकेट चा एक मोठा खेळाडू. पुढचा बॉल पूल करण्याचा प्रयत्न, फटक्यात हवेत खेळले, तिथे फिल्डर उपस्थित आहेत. झाली आहे खरा फिल्डिंग, नागेशने गेली आहे चुकीतनं. धावा चांगला मिळतील. जाईल चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि अंपायर आणि स्वतः सांगतात नागेश देखील की हा षटकार आहे. षटकारानं झालाय फिनिश. एकूण धावा बनवल्या गेल्या. 52 धावा स्कोर बोर्ड वरती आणि 53चं टार्गेट या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. तर जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये, तिथे टॉस केला जाईल. या पुढच्या मॅचचा दोन्ही टीमचे कॅप्टन तिथे मात्र उपस्थित आहेत. वडवली बी आणि आपल्याला गावदेवी तुर्बे संघ पाहायला मिळेल इन ऍक्शन मध्ये. 54 झालेत आणि 55चं टार्गेट आहे. शेवटचा षटकार आलाय. 4च धावा तिथे ऍड केल्या. आमच्या स्कोरने हरकत नाही होत असतं. स्मॉल मिस्टेक. एकूण झाल्यात धावा 54 आणि 55चं टार्गेट आहे या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. नाणेफेकीचा कौल वडवली बी वर्सेस तुर्बे या दोन संघांमध्ये केला जाईल. आदरणीय सागर शेठ राऊत यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा.
तुर्बे संघ नाणेफेकीचा टॉस जिंकतो या ठिकाणी निर्णय आपला कळवायचा. तुर्बे टीम क्षेत्ररक्षण. हा सामना जिंकण्यासाठी माझ्या वसुली पण आमच्या सोबत जोडले जातील आमचे सहकारी समालोचक जगदीशजी पाटील, ज्यांचा आपण आवाज सातत्याने ऐकत असतो. तर शेड्यूल बिझी असल्या कारणानं जास्त त्यांना मात्र वेळ देता येत नाही. आजच्या दिवसामध्ये नक्कीच आपण त्यांना ऐकणार आहोत. लोकप्रिय समालोचक आमचे सहकारी मित्र जगदीशजी पाटील. हॅलो हॅलो जी समोर स्विफ्ट गाडी कोणाची आहे? व्हाईट गाडी बाजूला करायची आहे. त्या गाडीचे चालक मालक आपण लक्ष द्या. समोर व्हाईट कलरची स्विफ्ट गाडी. तर थँक्यू सो मच राहुलजी भोई, थँक्यू सो मच महेशजी दुले, उपस्थित लाडक्या सर्व क्रीडा रसिकांचं राजक्रीडा मंडळ प्रस्तुत आई गावदेवी चषकामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज फुल एम फायनलचा दिवस या स्पर्धेचा पाहायला मिळतोय. मंचावरती आगमन झालंय ते बदलापूर ग्रामीण समितीचे कोषाध्यक्ष अर्थातच खजिनदार साहेब सन्माननीय सचिन शेठ दलाल साहेब आणि त्याचबरोबर सागरजी राऊत हे मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करूया आणि सामन्यामध्ये जाऊया जिथे मॅच पाहायला मिळतो. पहिलाच बॉल क्रॉस द लाईन खेळाचा होता. फलंदाज पाहतोय अरब शेखला आणि नॉन स्ट्रायकिंगला नुरा कुवारी हे दोन फलंदाज पाहायला मिळतात. गोलंदाज पाहतोय पण रोहितला पहिलं षटक घेऊन खेळाचा पहिल्या सत्रामध्ये जर पाहिलं तर अक्षरशः टॉमने ते धावांचा पाऊस पडला. 47 यावेळेस फटका चांगला आहे आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिलाच दर्जेदार फटका येतोय तो अरब शेखच्या बॅट मधून. षटकार आई दर्शन घेन मी तुझे डोंगरावर. पहिला बॉल डॉट केल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती दर्जेदार षटकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा यावेळेस थोडेसे पाठीमागे आले होते. खेळण्याचा प्रयत्न मात्र गोलंदाज खूप हुशार आहे. गोलंदाज चांगला आहे, ज्याच्या उंचीचा सुरेख वापर करतो आणि चेंडूची पैकी रिलीज ऑफ डिलिव्हरी अतिशय चांगल्या प्रकारे करत असताना 2 चेंडू डाट फेकल्यात. एकूण बनवायच्या त्या 55 धावा. आताचा बॉल क्रॉस द लाईन होता. या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न स्ट्रॉंग अपील केला होता, मात्र पंचांनी सांगितलंय का लेग बाईट्स
चा इशारा केला जातोय आणि एक धाव मिळते ती मात्र या टीमला. 7 धावा होता 7 धावपळकावरती. 4 ओव्हरच्या मॅच असतील लक्षात ठेवा. आज फायनलचा दिवस आहे त्यामुळे ते प्रत्येक टीमला सूचना आहे की प्रत्येक सामने 4-4 षटकांचे खेळवले जातील. याचं कारण होतं सकाळी थोडेसे सामने उशिराने सुरू झाल्यात. आयोजन कमिटी मात्र सज्ज होती सकाळी 9:30 वाजल्यापासून. येथे बॅकफुटला जाऊन सुरेख कट आणि मिसफील्ड आणि चेंडू जाईल पुन्हा एकदा नोरा कोहारीच्या बॅटमधून. पहिला चौकार. तर एक चौकार एक षटकार अजूनपर्यंत या षटकामध्ये पाहायला मिळतोय. टॉमचा विचार केला तर त्याने 47 धाबांची विस्फोटक विध्वंसक इनिंग साकारली आणि अखेरकार बाद झाला. एकट्याने मात्र नेटाने किल्ला लढवला. 49 धावेचं लक्ष असताना पुन्हा एकदा तोच फटका. आता चूक होणार नाहीये कारण शॉर्ट टर्मिनला क्षेत्ररक्षक होता त्याने मात्र चेंडूला हळूच गॅदर केलं आणि त्यामुळे ते पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर थोडस संघर्ष करावा लागला मिरजिया बदलापूर टीमला आणि एकूण पाहिलं तर फक्त 11 धावा धावपळकावरती पहिल्या षटकामध्ये आल्या. पॉवर प्लेचं एकमेव षटक हाताळलं गेलं ते रोहितच्या बाजूने आणि त्याने मात्र 11 धावा खर्च केल्या. चला जास्त वेळ टीम मीटिंग नका करू टॉम कारण आज 2 सामने एक्स्ट्रा आहे त्याचं लक्ष ठेवा. त्यामुळे आपण प्रत्येक संघाला वेळेचं बंधन असेल. वेळेवरती या वेळेवरती चांगला खेळ होईल हरकत नाहीये मात्र आपण वेळेकडे लक्ष द्या. 11 धावा धावपळकावरती आल्या. सलामीची जोडी खेळत असताना मिरजिया बदलापूर या टीमची. जरी संघ दोन्ही जवळचे असले तरी थोडासा काही इश्यू होता त्यांचा प्रॉब्लेम होता त्यामुळे थोडीशी संघ उशिराने आल्यात आणि सामना थोडा उशिराने सुरू झालाय. याच्यानंतर बिग फाईट मॅच पाहायला मिळेल. एक नवी मुंबईतील संघ असेल भूषण पाटीलचा आणि त्याला फाईट करेल तो कल्याण डोंबिवलीचा सध्याच्या घडीला सर्वात इम्पॉम संघ पाहायला मिळेल आपल्याला तो म्हणजे चेंज द गेम वडवली. अतिशय बिग फाईट मॅच पाहायला मिळेल. त्याच्यानंतर पिंपलास विपक्ष समर्थ शिरगाव अशी लढत असेल. त्याच्यानंतर कोळगाव विपक्ष बल्ल्यानी. आज मात्र हे संघ या स्पर्धेमध्ये खूप दूरवरचे संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. तर सामना सुरू होतोय. पहिल्या षटकात 11 धावा आल्यानंतर दुसरं षटक गोलंदाज मनोज फेकत असताना पहिलाच बॉल अरब साठी होता. खूप मोठा पडका खेळायचा होता मात्र बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाहीये आणि तोपर्यंत एक धाव घेण्याचा अवधी मिळाला. एकेरी दुहेरी धावांनी काही होणार नाहीये. ते चांगले फटके खेळावे लागतील तसे बॅट्समन सुद्धा त्यांच्याकडे आहेत मात्र गोलंदाजी येते फार सुरेख होत असताना RGI सिरगाव टीमची. सकाळच्या सत्रामध्ये सामना पाहायला मिळतो. पहिला सामना इथून शाडमपूल करायचं होतं. चेंडू डीप फाईन लेगला वेगाने निघून जातोय. क्षेत्ररक्षक होते मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय सीमा पलीकडे. चौकार. तर पहिल्या बॉलवरती एक धाव आल्यानंतर आता मात्र नुराच्या बॅट मधून चौकार पाहायला मिळतोय. इथे दुसरे षटक पुन्हा एकदा थोडेसे पाठीमागे मात्र क्लीन बोल्ड आणि पहिला धक्का लागतोय तो मिरजिया बदलापूर टीमला. बिग विकेट फलंदाज बाद.
पहिला धक्का लवकर लागत असताना टीम मिर्झा बदलापूर टीमला नुरा बाद झालाय. त्याच्यानंतर वन डाऊनचा फलंदाज मैदानामध्ये रमीज पाहायला मिळतोय. गोलंदाजाला पहिलं यश मिळतोय मनोजला. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू बराच वेळ राबेत होता मात्र क्षेत्ररक्षकापासून दूर राहिलाय आणि चेंडू जातोय सीमा रेषा गाठतोय. 4 धावेसाठी पहिल्याच बॉलवरती आल्या चौकार. चौकार पाहायला मिळाला आपल्याला रमीच्या बॅट मधून. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न गरज होती काय ते मात्र धाबांची गरज आहे आणि एक एक डॉट बॉल या सामन्यावरती दबाव निर्माण करेल तो मिर्झा बदलापूर टीम वरती. मात्र अशा वेळेला पहिल्या बॉल वरती चौकार आला होता. ते चेंडू डॉट जातोय आणि धावसंख्या पाहिली तर दुसरं षटक मार्गस्थ असताना फक्त 20 धावा धावपळकावरती आहेत. आताचा बॉल पुन्हा एकदा हवेत खेळात. कव्हरचा क्षेत्ररक्षक हळूचपणे झेल टिपतोय आणि पुन्हा एकदा दुसरा धक्का लागतोय मिर्झा बदलापूर टीमला रमीजच्या रूपामध्ये. टीम मीटिंग करू नका. 2 षटकांचा खेळ संपला. 20 धावा फक्त धावपळकावरती आहेत आणि आता गरज आहे ती 35 धावेची. तर 12 चेंडू 35 धावा ते होतील का? का होणार नाहीये. कारण ज्याप्रमाणे टॉमने फलंदाजी केली अशी फलंदाजी केली तरी ते धाबा मागणार नाहीयेत. कारण या मैदानावरती धाबा होतात. हे बऱ्याच वेळा असं चित्र पाहायला मिळालंय. स्वर्गीय जगन्नाथ पांडुरंग पिसेकर क्रीडानगरी पाहायला मिळतोय. मैदानावरती अतिशय सुसज्ज असं मैदान. क्राऊड आउटफील्ड पाहायला मिळतो बाहेरची चांगली आणि त्याच प्रकारे खेळपट्टीचा विचार केला तर गेले सातत्याने 4 दिवस या खेळपट्टीवरती चांगली पोषक ठरली आहे ती फलंदाजी करणाऱ्या टीमला. पहिलाच बॉल फुलटास होता. बॅटवरती व्यवस्थित मिडल झाला नाही या डीप मध्ये आणि तोपर्यंत मिळेल ती 1 धाव. एका धाब्याने धाव संख्या 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. या षटकामध्ये मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल ती मिर्झा बदलापूर टीमला. तर या षटकात जरी 15-1 धाबा आल्या तरी सामना अतिशय चांगला पाहा मिळेल. मात्र धाबा येणं गरजेचं आहे. एकेरी दुहेरी धाबांवरती काही होणार नाहीये आणि तेच पाहिलं जाते. ते फक्त एकेरी धाबा आल्या 2 चेंडूवरती 2 धावा पाहा मिळाल्या. एकूण 22 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचतोय. सर नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघ सज्जरा तुर्बे आणि वडवली या 2 संघांमध्ये बिग फाईट मॅच पाहा मिळेल. आताचा बॉल उचलला. जास्त उंची लांबी कमी. क्षेत्ररक्षक मात्र अचूक अंदाज घेतात आणि डीप मिड विकेटला झेल टिपला जातोय आणि तिसरा धक्का मिर्झा बदलापूर टीमला. थँक्यू. अतिशय चांगली गोलंदाजी पाहा मिळतोय आपल्याला टॉमच्या वतीने. ते जरा पाहिलं तर खरोखरच चांगली गोलंदाजी केली आहे षटकामध्ये.
जसं सामना पुढे सरकतो तसं मात्र थोडंसं कठीण पहा मिळतोय. या बेले चांगला बॉल बॅट अँड पॅड मधून चेंडू सरळ जातोय यष्टीरक्षकाच्या ग्लव्जमध्ये. डाड बॉलची सांगता नन्ना आल्यात 5व्या क्रमांकावरती. ते चांगली गोलंदाजी करत असताना टीम आरजीआर शिरगाव टॉमच्या नावाने हा संघ ओळखला जातोय. तेवढं चांगलं प्रदर्शन सुद्धा पाहायला मिळालं. किप्परने मात्र झेल टिपला गेला आणि ज्याच्यावरती आशा होत्या मात्र त्या आशा आता संपत असताना फलंदाज बाद होतोय तो अरब शेख सलामीचा बॅट्समन. तर नवीन बॅट्समन चिन्मय स्ट्राईकवरती. आता मात्र प्रत्येक बॉलवरती विकेटची गरज आहे. मात्र ते तसे फटके येतील का? पहिलाच बॉल खेळण्याचा प्रयत्न डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत एकच धाव मिळेल. चांगलं षटक जेथे मात्र या मिर्झा बदलापूरला धावा येणं महत्त्वाचं होते मात्र तेथे धावा रोखल्या गेल्यात आणि आता मात्र चांगल्या स्थितीत पाहायला मिळतं. आरजीआर संघ एकूण धावसंख्या पाहिली तर 23 धावा, फक्त 3च धावेचं षटक फेकलंय. 2 फलंदाजांना बाद केलं. एवढी चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळाली टॉमच्या वतीने. आता मात्र गरज आहे ती 6 बॉल आणि 32. 6 चेंडूमध्ये 32 धावा करायच्या त्या मिर्झा बदलापूर टीमला आणि शेवटच्या गोलंदाजाचा वापर केला जातोय आरजीआर टीमच्या वतीने. विशाल पाटील वेल्डन. तर आज मात्र टीम इन ॲक्शनमध्ये राहुलजी पाहायला मिळेल. त्याचबरोबर भूषण पाटीलचा संघ नवी मुंबईतून खूप दूरवरचा प्रवास करून हा संघ या ठिकाणी आला आहे. त्यांचं स्वागत करूया आपण बदलापूर नगरीमध्ये खेळण्यासाठी. तर शेवटचं षटक गोलंदाज आशिष. 6 बॉल 32 ची गरज आहे. पहिलाच बॉल खूपच उंचावरती आणि क्षेत्ररक्षक आहेत समोर. टिपलाय तो त्याने सुरक्षित झेल. अतिशय चांगला झेल टिपत असताना गुड कॅच. कारण स्वतः चेंडूकडे नजर ठेवली कारण चेंडू खूप उंचावरती होता आणि चेंडूचा असा अचूक अंदाज घेतला आणि फलंदाजाला मात्र बाद केलंय चिन्मयला. पहिल्याच बॉलवरती आता 5 बॉलमध्ये 32 बनवायचे आहेत. त्यामुळे थोडासा सामना कठीण जाईल, जड जाईल तो मिर्झा बदलापूर टीमला. आसिफ नवीन बॅट्समन मैदानामध्ये येतोय. चेंडूवरती फार मोठा धक्का दिलाय. तर गोलंदाज आशिषने या बेले स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. चेंडू बराच वेळ हवेत होता मात्र वेग तेवढाच आहे चेंडूला. त्यामुळे चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. चौकार. सत्तावीस धावा फक्त धावफलकावरती पाहायला मिळतात आपल्याला. आताचा बॉल उडवण्याचा प्रयत्न. धाव मिळेल ती एकच. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागतोय त्या फलंदाजांना. आता मात्र या षटकात पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सामना पाहिला तर आरजीआर टीमकडे वळत असताना चांगला फटका आणि आता मात्र हो तिथे मात्र
औपचारिकता या मॅचमध्ये पाहा मिळतोय, जेथे मात्र धाबा करायच्या होत्या एकूण 55 धाबा. अशा वेळेला मात्र चांगली स्थिती निर्माण केली, पुन्हा एकदा जेल ड्रॉप झालाय. हरकत नाही, मात्र येथे सामन्यामध्ये फक्त औपचारिकता पाहा मिळतोय. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल तो मात्र गोलंदाज आशिषचा, ज्याने सुद्धा या शेवटच्या ओव्हरमध्ये 2 विकेट महत्त्वपूर्ण मिळवल्या. यावेळेस ते सामना जिंकत असताना RGR शिरगाव बेळपेट चांगला खेळ खेळला आणि 55 धावेचं लक्ष असताना मात्र मिर्जा बदलापूर टीमला त्या धावा करता आल्या नाही आहेत. मात्र आपले आभार मानतोय की आपण